गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आज जसं आज ठरलेलं आहे आपलं की आज आपण एस्से म्हणजेच निबंध कसा लिहावा, त्याची कौशल्ये काय असतात आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्स जो आहे म्हणजे मी कसं माझा स्कोअर 90पासून 124पर्यंत इम्प्रूव्ह केला यू पी एस सीमध्ये. तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि आपण खूप बेसिकपासून स्टार्ट करूया की ॲक्च्युली निबंधाचं महत्त्व काय. म्हणजे पूर्ण जो आयोगाने आपल्याला जो 1750चा मेन्सचं जी मार्किंग स्कीम दिलेली आहे त्यामध्ये जवळपास 250 मार्क्स जे आहेत ते आपल्याला निबंधासाठी दिलेले आहेत. मग ह्या 250 मार्क्समध्ये किती मार्क्स आपण स्कोअर केले पाहिजेत, मुलांचा स्कोअर का कमी येतो, त्या काय चुका करतात, आपण कोणत्या त्या चुका टाळल्या पाहिजेत का, आणि आपल्याला जर प्रिपरेशन करायचं असेल, भलेही ते शून्यातून प्रिपरेशन जरी करायचं असेल तरी ते प्रिपरेशन आपण कसं केलं पाहिजे, त्याची तयारी कसं केली पाहिजे, एक चांगला एस्से कसा लिहिला जातो, त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट असते, आपल्याकडे स्टोरीजचं कलेक्शन असलं पाहिजे का, कोटेशन्सचं कलेक्शन असलं पाहिजे का, एक्झाम्पल्स जे खूप मुलं लिहितात ते कुठून भेटतात आपल्याला, नंतर जे यू पी एस सीमध्ये असतील किंवा एम पी एस सीमध्ये ज्या मुलांचे चांगला स्कोअर येतो त्यांनी काय केलं असेल. तर या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हालाही आतुरता असेल आणि मलाही खूप आतुरता आहे की ते तुमच्यासोबत डिकोड करायचं आहे. तर हे साधारणतः हे जो सेशन असेल ते साधारणतः आपण 30 ते 40 मिनटाचं सेशन घेईल. त्यामध्ये मी तुम्हाला काही पॉइंटर्स, काही माझ्या इन्साईट ज्या असतील म्हणजे एक चांगला निबंध लिहिण्यासाठी जे तुम्हाला उपयोगी पडू शकतात आणि एस्सेचं इम्पॉर्टन्स खरंच किती महत्त्वाचं आहे. कारण की मी तुम्हाला सांगू इच्छेल की यावेळेस माझा जो यू पी एस सीमध्ये 202 क्रमांक आलेला आहे त्यामध्ये एस सीने खूप मेजर रोल प्ले केलेला आहे. म्हणजे साधारणतः 34 मार्क मी माझे इम्प्रूव्ह केलेले आहेत. मग त्याच्यासाठी मी काय केलं, किती रायटिंग प्रॅक्टिस केली, त्याचं चेकिंग कसं केलं, टॉपर्सचे कॉपीज कशा ॲनालाइज केल्या, त्याच्यापासून कसं शिकलो मी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. ओके. तर सुरुवातीला जर तुम्हाला सांगायचं झालं असेल तर पहा की आपल्याला जो एस्से जो आहे तो एक साधारणतः 250 गुणांचा एस्से आहे, 250 मार्क्स. ओके. तर ह्या 250 मार्क्समध्ये काय होईल, आतापर्यंत एम पी एस सीनी आयोगाने जो आहे तो म्हणजे काय पॅटर्न असेल हे तर काय डिक्लेअर नाही केलं, पण जर आपण पेरिफेरल आयडिया दिली म्हणजे वरतून जर बर्ड्स आय व्ह्यू दिलं तर आपल्याला एवढं जाणवतं की एम पी एस सी मोस्टली यू पी एस सीच्याच धर्तीवरती पॅटर्न काढेल. कदाचित दुसरा पण पॅटर्न असू शकतो, पण आज ह्या घडीला जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर आपण असं समजूया की आपल्याला 2 सेक्शन असतील, ज्याच्यामध्ये पहिल्या सेक्शनमध्ये साधारणतः 4 टॉपिक्स दिलेले असतील आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये आपल्याला 4 टॉपिक्स दिलेले असतील आणि त्यापैकी आपल्याला एक एक लिहायचं आहे. जसं की मी तुम्हाला शेवटी पण दाखवेल की एस्से कसा असतो. म्हणजे पहा आपले जे ही शेवटी मी ठेवलेली आहे ती स्लाइड की अशा टाईपचा असतो. म्हणजे राईट टू एस्सेज. किती आपल्याला एस्से लिहायचे, 2 एस्से लिहायचे, चूजिंग वन फ्रॉम ईच सेक्शन. ईच किती, 1 एकच चूज करायचं आहे सेक्शन ए मधून आणि सेक्शन बी मधून एक. आणि किती शब्दामध्ये लिहायचंय, शब्दाची मर्यादा पण दिलेली आहे 1000 ते 1200. म्हणजे किती पेजेस, साधारणतः हे 10 ते 12 पेजेस होतात. तर एवढ्या पेजेसमध्ये आपल्याला तो एस्से लिहायचा आहे. तर बघा सेक्शन ए, जसं की ह्या वर्षी आलेले सगळे टॉपिक जे होते ते थोडेसे फिलॉसॉफिकल इन नेचर होते, जेणेकरून मुलांना खूप कमी मार्क्स पण पडलेले आहेत आणि त्याला कसं टॅकल करायचं त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करू. तर असे तुम्हाला मे बी आता ज्यावेळेस आपण एम पी एस सीमध्ये जाईल त्यावेळेस इंग्लिश आणि मराठीमध्ये ते दिलेले असतील. असे 2 सेक्शन असतील, सेक्शन ए आणि सेक्शन बी. या 4 पैकी आपल्याला एक टॉपिक उचलायचा असतो. जसं की पहिला टॉपिक होता द प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कव्हरी हॅज नाऊ बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स. म्हणजे जे आपण स्वतःचं आत्मसाक्षरता करतो, स्वतःबद्दलची जी अवेअरनेस आहे, सेल्फ डिस्कव्हरी जे आपण करणार आहे, ते आजकाल आपण स्पिरिच्युअलिटी किंवा गॉडकडे न टाकता आपण ती कुठे केलेली आहे, टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानाकडे दिलेली आहे. तर याच्या आयडियावरती आपल्याला 1200 शब्दांचा एक एस्से लिहायचे, म्हणजे जवळपास 12 पेजेस असं डेव्हलप करायचं आहे. नंतर युअर परसेप्शन ऑफ मी इज अ रिफ्लेक्शन ऑफ यू, माय रिॲक्शन टू यू इज अन अवेअरनेस ऑफ मी. खूप कॉम्प्लिकेटेड एस्से होता. आणि कॉम्प्लिकेटेड का म्हणतोय मी, कारण की आज आपण खूप फ्री ॲटमॉस्फिअरमध्ये डिस्कस करतोय म्हणून कदाचित आपल्याला हा टॉपिक खूप सिम्पल वाटत असेल, पण त्या 3 तासामध्ये जर आपल्याला हा डिकोड करायचा असेल तर खरंच हा खूप चॅलेंजिंग आहे. कारण की आज ह्या 2021च्या यू पी एस सीच्या पॅटर्नमध्ये जरी तुम्ही पाहिलं असेल तर साधारणतः मुलांचा स्कोर खूप व्हॅरी झालेला आहे. म्हणजे जवळपास 80s पासून ते 140 पर्यंत स्कोर आहे.
आणि मॅक्सिमम मुलं 80 to 100 मध्येच लँडअप झालेले आहेत. 80 to 100 खूप चांगली मुलं आणि खूप मुलांच्या रँक्स पण याच्यामुळे गेलेल्या आहेत. तर ह्या वर्षीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर 120+ हा जो स्कोर आहे तो पण खूप चांगला स्कोर मांडला गेलेला आहे. कारण की एक जनरली 130+ 140+ इज एक चांगला स्कोर मांडला जातो, पण ह्या वर्षी 120च्या वरती पण साधारणतः 125 जरी स्कोर असेल तरी तो एक चांगला स्कोर मांडला जातो. ओके, तर तुम्हाला एक आयडिया आली असेल की असंच पहा बाकीचे 4 टॉपिक सेक्शन बी मध्ये जे दिलेले आहेत की ते हँड दॅट रॉक्स द क्रॅडल, रूल्स द वर्ड, व्हॉट इज रिसर्च बट अ ब्लाइंड डेट विथ द नॉलेज, असे 4 टॉपिक दिलेले आहेत. तर असं आहे एसएचं. ओके, देन आता सांगितलं की 250 मार्क्सचा एसे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 सेक्शन आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी. ओके, सेक्शन ए मध्ये तुम्हाला 4 टॉपिक दिले जातील. ओके, या 4 पैकी एक टॉपिक वरती आपल्याला एसे लिहायचा आहे, एका टॉपिक वरती. ओके, आणि सेक्शन बी मध्ये अगेन 4 टॉपिक्स दिले जातील आणि इथून एक टॉपिक उचलायचा आहे आणि त्याच्यावरती एक एसे लिहायचा आहे. तो 125 मार्क्ससाठी इव्हॅल्युएट केला जाईल आणि हा एक 125 मार्क्ससाठी. कळतंय? तर असे 2. आणि आपल्याला किती टाइम आहे हे सगळं करण्यासाठी? आयोगाने आपल्याला 3 आवर्स, ओके, 3 घंट्याचा टाइम दिलेला आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. नाउ आता चांगला स्कोर म्हणजे काय असतो बाबा? किती स्कोर केला म्हणजे आपल्याला चांगला स्कोर म्हणता येईल? गुड स्कोर काय असतो? ओके, एक चांगले मार्क्स काय आहेत? साधारणतः मी म्हणेल 130 ते 140 अबो जर आपल्याला स्कोर असेल तर तो एक चांगला स्कोर मानला जातो. आणि 2021चा जर आपण पेपर बघितला तर साधारणतः 120+ आपला जर स्कोर असेल तर एक चांगला स्कोर आहे. कारण की ह्या वर्षी साधारणतः खूप मुलांना कमीच मार्क्स आहेत. तर 120 इज अ गुड स्कोर, 120+ स्कोर करणं म्हणजे. ओके, तर इतकं आपल्याला स्कोर करायचं म्हणजे साधारणतः तुम्हाला एका एसे मध्ये 60 to 65च्या दरम्यान 65+ स्कोर करायचा आहे, जेणेकरून की तुम्हाला चांगला बुस्टअप भेटतो. ओके, आता तुम्ही खूप वेळेस ऐकलं पण असेल की हे जे आहे की UPSC मध्ये एक ट्रायोलॉजी असते बघा, की एसए काय एवढा इम्पॉर्टंट रोल, म्हणजे एवढा काय इम्पॉर्टंट सब्जेक्ट मानला जातो एसएला? कारण की UPSC मध्ये जे 1750 आहेत, 1750 गुण, ओके, 1750 हे टोटल मार्क्स आहेत. ओके, ह्या टोटल मार्क्स मध्ये 250 मार्क एसएला आहेत. ओके, 500 मार्क्स ऑप्शनलला आहेत, वैकल्पिक विषय, आणि परत एक 250 मार्क जे आहेत ते GS4 म्हणजे ज्याला आपण इथिक्स म्हणतो, इथिक्सचा जो पेपर आहे आपला तो. ओके, तर हे साधारणतः 1000 मार्क्स लाईक ट्रायंगल कन्सिडर केलेलं आहे ट्रायोलॉजी, की जे आपली रँक डिसाईड करण्यासाठी रँक असेल पहिल्यांदा, देन सेकंड असेल तुमचं सर्व्हिस, ओके, आणि थर्ड आहे तुमचं कॅडर. ओके, IAS आणि IPS वाल्यांसाठी. तर ह्या 2 गोष्टीसाठी जर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर कुठं करता येत असेल तर एसए ऑप्शनल आणि इथिक्स मध्ये चांगला स्कोर करण्याचे खूप चान्सेस आहेत. कारण की GS मध्ये साधारणतः जर हे 3 विषय पाहिले, 1, 2 आणि 3 सामान्य ज्ञानाचे जे 3 विषय आहेत, साधारणतः इथं 100 मार्क्स स्कोर करणं पण खूप डिफिकल्ट आहे, 100+ स्कोर करणं पण. ओके, म्हणजे नाकी 9 येऊन जातात 100+ जाणं म्हणजे. पण एसए मध्ये तुम्ही इझिली 130 पण जाऊ शकता, 140 पण जाऊ शकता. देर आर स्टुडंट हु हॅज स्कोर्ड 150 ॲज वेल. ओके, बट इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. ओके, म्हणजे करणं शक्य आहे, पण त्यासाठी काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आता पहिल्यांदा तर बघा की पहिल्यांदा मी म्हणेल, आता आपली नेक्स्ट जर स्लाइड पाहिली तर इथे आहे की हाऊ टू राईट एसे इन UPSC और MPSC. पहिल्यांदा म्हणेल आय विल टेक दिस अपॉर्च्युनिटी अँड व्हॉट नॉट टू डू. पहिल्यांदा हे बघूया आपण. ओके, फर्स्ट आपण हे डिस्कस करूया की पहिल्यांदा व्हॉट नॉट टू डू. तरी जर आपल्याला कळालं तर हाऊ टू राईट हे खूप सिम्पल असेल. म्हणजे वाय स्टुडंट्स आर स्कोरिंग अराउंड 90 मार्क्स, 80 मार्क्स, 85 मार्क्स, असं का घडतं? म्हणजे
खूप अशी मुलं तिथं का अडकतात. तर मी ज्यावेळेस माझ्या फेलो ॲस्पिरंटसोबत, जे माझे मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा सिनियर्स पण असतील, त्यांच्यासोबत मी डिस्कस केलं की बाबा का असं झालं, की त्यांनी काय अशा गोष्टी केल्या जेणेकरून की त्यांना कमी मार्क्स पडले. तर काही ऑब्झर्वेशन्स माझे आले की जे मला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. की पहिल्यांदा तर आहे की बाबा, पहिली गोष्ट काय की डिमांड. ओके, जे टॉपिकचं. ओके, म्हणजे बेसिकली विचारलं काय गेलंय. ओके, काय विचारलंय नेमकं. ओके, तेच म्हणजे त्याची मागणी काय बाबा, त्या एक टॉपिकची मागणी काय नेमकं, त्याला काय विचारायचं होतं, त्याची डिमांड काय होती त्याची, हेच मुलं अंडरस्टँड नाही करत. आणि काय होतं, विदाऊट अंडरस्टँडिंग द डिमांड सिम्पली लिहायला सुरुवात करतात. ओके, तर तो एक मेन इश्यू आहे की जो आपण टॅकल केला पाहिजे. म्हणजे यू स्पेंड टाइम ऑन दॅट. म्हणजे भलेही तुमचे 15 मिनिट जरी गेली टॉपिक चूज करायला तरी हरकत नाही, कारण की तुम्ही 1 तासामध्ये खूप सुंदर एस्से लिहू शकता, खूप चांगला निबंध लिहू शकता. 1 तास पण पुरेसा आहे तुमच्यासाठी. पण पहिल्यांदा तुम्हाला ती एक डिमांड कळाली पाहिजे की नेमकं टॉपिकमध्ये विचारले काय. जसं आज आपण आत्ताच पहिला टॉपिक बघितला की सेल्फ डिस्कव्हरीची जी प्रोसेस आहे ती टेक्नॉलॉजीकडे आपण आउटसोर्स केलेली आहे. तर एक एक शब्दवरती तुम्ही स्ट्रेस दिला पाहिजे. द प्रोसेस ऑफ सेल्फ, म्हणजे एक प्रोसेस, सेल्फ डिस्कव्हरी, आउटसोर्स, कुठं टेक्नॉलॉजी, असे 4 कीवर्ड्स आहेत. त्याच्या भोवती आपल्याला तो एसे बिल्टअप करायचा आहे. तर पहिल्यांदा डिमांड मध्ये चुकतात मुलं. सेकंड आहे की इग्नोरन्स. इग्नोरन्स इग्नोरन्स म्हणजे काय की बाबा कॅज्युअली घेणं, किंवा मग माहिती आहे जीएसचा पेपर आहे पहिला, तर इतकं काही प्रिपेअर नाही करायचं, एसए आहे, डायरेक्टली जाऊन लिहिलं तरी चालेल, इतकं काय त्याच्यामध्ये. हे जे की मी पण स्वतः केलेलं आहे, म्हणजे माझ्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये. पण त्याच्यासाठी मला खूप हेवी प्राईस पण पे करावी लागली आहे. म्हणजे फक्त 6 मार्क्सनी माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये राहिलेलं होतं. पण मला पूर्ण ती परत सायकल, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. म्हणून मी म्हणतो की आपल्याला कोणत्याही सब्जेक्टला इग्नोर करून बिलकुल चालणार नाही. खूप सिरियसली त्याचं प्रिपरेशन करावं लागेल. त्याच्यासाठी रायटिंगच्या ज्या काही टेस्ट असतील, हां, काही मुलांचं रायटिंगवरती पकड खूपच मजबूत असते, लेखन कौशल्यच त्यांची खूप चांगली असतात. अशी अपवादात्मक मुलं आहेत. पण एक अवरेज मुलांसाठी जर सांगायचं गेलं तर सफिशियंट नंबर ऑफ टेस्ट गरजेचे आहेत, रायटिंग प्रॅक्टिस गरजेची आहे आणि मेहनत गरजेची आहे. कारण की तुम्ही पण ऐकलेलं असेल की हार्डवर्कला कुणी नाही हरू शकत. ओके, म्हणजे कितीही मोठं टॅलेंट असेल, बट जर त्याच्यामध्ये हार्डवर्क करण्याची तयारी नसेल ना, तर कुठेतरी त्याला चान्स असतो की तो कमी पडेल. पण एक अवरेज स्टुडंट पण जर चांगली तयारी करून गेला तरी त्याला चांगल्या एसेमध्ये लिहिता येतं. ही दुसरी गोष्ट आहे, म्हणजे आपण त्याला सिरियसली नाही घेत. आणि तिसरं आहे की रायटिंग प्रॅक्टिस. ओके, रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे सफिशियंटली आपण प्रॅक्टिस नाही करत. ज्या प्रकारे आपण ऑप्शनलला वेळ देतो, त्याच्या टेस्ट लिहितो, नंतर सामान्य ज्ञान जे आहे, जनरल स्टडीचे जे पेपर आहेत त्याला पण आपण टेस्ट सिरीज लावतो आणि परत त्याचा अभ्यास करतो. पण कुठेतरी असं वाटतं की रायटिंग प्रॅक्टिस जे एसेमध्ये ते कुठेतरी कमी पडते. आणि नंतरची एक गोष्ट आहे की सिम्प्लिसिटी. सिम्प्लिसिटी म्हणजे साधारणपणा. सोपी भाषा. सोपी भाषा असणं खूप गरजेचं आहे एस्सेमध्ये. म्हणजे समोरच्याला, म्हणजे असं विचार करा की तुम्ही जो लिहिलेला एस्से आहे, निबंध आहे, तो एक 10वी किंवा 12वीचा जरी मुलगा असेल ना, तरीही त्याला तो एकदम काही कष्ट न घेता, काही विचार न करता पण फर्स्ट रीडिंगमध्ये कळायला पाहिजे. आणि तुमचे विचार मांडता आले पाहिजे त्याच्यासमोर. म्हणजे कसं आहे, निबंधामध्ये तुम्ही आणि समोरचा जो चेकर आहे, ह्या दोघांमधला संवाद एकदम असा आपुलकीचा संवाद असला पाहिजे. म्हणजे त्याला असं झालं पाहिजे की यार, जो एस्से लिहिलाय तो किती स्मूथली, तो जो फ्लो आहे, ते एक ऑर्डरली फॅशन आहे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये जे लिहिणं असतं, त्या प्रकारे जर आपण लिहिलं ना, तर निश्चितच खूप चांगला स्कोर येतो. ओके, तर हे झालं व्हॉट नॉट टू डू बद्दल आपण विचार केला फर्स्ट ऑफ ऑल. ओके, आता हाऊ टू राईट पहिल्यांदा. ओके, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे कसं आपल्याला इम्पॉर्टंट करायचं, म्हणजे इम्प्रूव्ह करायचं आपला ह्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा म्हणेल मी, एससीचा जो सिलेबस दिलेला आहे, असं म्हण, आता तुम्ही म्हणाल की एससीचा सिलेबस काय बाबा, तर सिलेबसमध्ये क्लिअरली यूपीएससीच्या पण याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि एमपीएससी जेव्हा रिलीज करेल, मे बी त्यावेळेस पण असेल की राईट क्लोज
टू द टॉपिक. ओके, राईट, क्लोज टू द टॉपिक ही पहिली, राईट, क्लोज. भटकायचं नाही आहे आपल्याला, जो आपण एसे लिहिणार आहे तो पहिली गोष्ट ती आहे. नंतर फ्लो जो आहे, ओके, म्हणजे बेसिकली मांडणी जी तुम्ही करणार आहे एसे मध्ये, ओके, विचारांची जी मांडणी आहे, विचारांची मांडणी एक ऑर्डर मध्ये असली पाहिजे. ओके, ऑर्डरली फॅशन मध्ये असली पाहिजे ती. ओके, ह्या दोन गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. टू द पॉइंट, जे विचारले तेच लिहिणं आणि ऑर्डरली फॅशन मध्ये लिहिणं आणि सिंपल. मी म्हणेल तिसरी गोष्ट काय असेल तर सिम्प्लिसिटी. ओके, सिम्प्लिसिटी असली पाहिजे तुमच्या एसे मध्ये, खूप सिंपल असला पाहिजे तुमचा एसे. ओके, तर ह्या तीन गोष्टी कधीही लक्षात ठेवा की क्लोज टू द टॉपिक लिहायचंय, ऑर्डरली फॅशन मध्ये लिहायचं आणि सिम्प्लिसिटी मध्ये लिहायचंय. ह्या तीन गोष्टी आहेत. ओके, मग आता याच्यासाठी काय बाबा, आता आपण काय करायला पाहिजे, तर मी पहिल्यांदा म्हणेल की दोन व्यक्तींची मला खरंच नावं इथं घ्यावं असं वाटेल की ज्यांच्यामुळं मला खूप मदत झाली. ओके, तर पहिली आहे ती व्यक्ती म्हणजे रुचिका भरद्वाज मॅडम. ओके, दिल्लीची फॅकल्टी आहे, खूप छान शिकवते. त्यांचे यूट्यूबवरती लेक्चर्स पण अवेलेबल आहेत, तर तुम्ही त्यांचे लेक्चर्स पाहू शकता, त्यांचे व्हिडिओज पहा. त्यांनी खूप साऱ्या एसेच्या टॉपिकला खूप डिकोड केलेलं आहे. नंतर विकास दिव्यकीर्ती सर पण असेल, त्यांचे पण काही व्हिडिओज अवेलेबल आहेत. DK बालाजी सर असतील, इन्साइट IAS वरती ते एसे पर्स्पेक्टिव्ह म्हणून घेतात. तर ह्या पण गोष्टी आहेत की यांचं खूप म्हणजे ॲनालिसिस चांगलं आहे. खूप मदत मला पण तिथून भेटली होती. तरी ह्या तीन व्यक्ती आहेत. नंतर सेकंड म्हणेल टॉपर्सच्या कॉपीज पहा तुम्ही. आता तुम्हाला एक अंदाज येईल की मुलं कसं लिहितात नेमकं. टॉपर्सच्या कॉपीज खूप साऱ्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. टॉपर्स कॉपीज एसे UPSC जरी तुम्ही टाकलं किंवा MPSC जरी टाकलं तरी तुम्हाला टॉपर्सच्या कॉपीज येतील ज्यांनी एसे लिहिलेला आहे. तर त्या कॉपीज आपण पाहू शकतो. नंतर काय करू शकता, थर्ड गोष्ट मी लिहीन की बघा, पहिल्यांदा तर टॉपर्स कॉपीज बघा तुम्ही. ओके, सेकंड आहे कोटेशन्स. कोटेशन्स भेटतील, स्टोरीज भेटतील. ओके, कोटेशन्स अँड स्टोरीज हे तुम्हाला मे बी टॉपर्सच्या कॉपीज मधून पण भेटतील. ओके, थर्ड गोष्ट आहे ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन तुमचं खूप चांगलं पाहिजे. कसं सराउंडिंगला तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे ते आपल्या सोबतली काय गोष्टी चालल्यात बाबा, त्याची फिलॉसॉफी काय. ओके, ह्या गोष्टी. नंतर यूट्यूब पण एक चांगला सोर्स आहे बरं. यूट्यूब, आता यूट्यूब मधून काय आहे तर काही काही असे जे थिंकर्स आहेत, जसं की कधी कधी सद्गुरू खूप छान बोलतात. सद्गुरूंचे तुम्ही कधी कधी जस्ट तुम्हाला लिजर टाइम भेटतो ते असेल. नंतर गुरु गोपाल दास असतील. ओके, श्री श्री रविशंकर असतील. असे जे स्पिरिच्युअल टॉक्स आहेत तर यांचे पण विचार आपण ऐकू शकतो. ते पण खूप फिलॉसॉफिकल, जसं म्हणतात की मुलं फिलॉसॉफिकल एसे लिहिणं खूप थोडंसं अवघड जातं, आम्हाला कळत नाही टॉपिक कसा डिकोड करायचो. तर ह्या लोकांना जसं आपण ऐकतो, ज्यांचा खूप एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी खूप लाईफ पाहिलेली आहे, किंवा मग PM चे स्पीच असतील, मिनिस्टरचे स्पीच असतील, तर ह्यांना रेग्युलर फॉलो केलं ना तर आपल्याला डिकोड करायला, एक्झाम्पल्स टाकायला आणि खूप मदत होते. आणि सेकंड गोष्ट म्हणजे कसं आहे की आपण जनरल स्टडीजचं प्रिपरेशन करत असताना खूप सारा कंटेंट आपल्याकडे ऑलरेडी असतो. फक्त गरजेचं काय आहे तर तो कॉन्फिडन्स, जे की कुठेतरी आपल्याला असं वाटतं की कमी झालेलं आहे. तर ह्या गोष्टी पण आपण केल्या ना नीट रीतसरपणे, तरी आपल्याला एक चांगला एसे लिहिता येतो. तर ह्या गोष्टी तुम्ही सांगेल की तुम्ही करायला पाहिजे. जसं की टॉपर्सच्या कॉपीज आहेत, तर टॉपर्सच्या कॉपीजमधून काय घ्यायचं बाबा, तर पहा की त्या व्यक्तीने एसे कसा स्टार्ट केला आहे, त्याचं इंट्रोडक्शन कसं झालं, कोटेशन्स त्यांनी किती यूज केलेत, मेन बॉडीमध्ये फ्लो कसा बनवला आहे त्यांनी. आता कधी कधी म्हणतात की ॲनिकडोट्सनी आपण स्टार्ट केली पाहिजे. ॲनिकडोट्स म्हणजे काय की बघा, आपल्या ज्या कहाण्या असतात, छोट्याशा स्टोरीज जसं असतात की जी तुमच्या लाईफमध्ये घडलेली स्टोरी असू शकते, किंवा तुम्ही एक इमॅजिनेटिव्ह कॅरेक्टर क्रिएट करून पण एक स्टोरी बनवू शकता. फॉर एक्झाम्पल अजय, अतुल, राम, श्याम यांच्या नावाने तो कधीतरी गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल, म्हणजे सपोज
असं समजा की आपल्याला हेल्थबद्दल काहीतरी एसे लिहायचं आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे हेल्थची सिच्युएशन काय इंडियामध्ये, तर तुम्ही एक इमॅजिनेटिव्ह स्टोरी क्रिएट करू शकता किंवा तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स असेल तो पण तिथे कोट करू शकता. आता माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगेल मी, जसं की मी तो द प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कवरीवाला जो एसे होता तो लिहिलेला मी. त्यामध्ये मी काय केलेलं की मी माझ्या भावाचं एक्झाम्पल दिलेलं, की मी त्याला भरपूर वेळ सांगायचो की हे पहा की तुला ना रोज स्वतः सोबत एक 15 मिनिटं स्पेंड केली पाहिजे. जसं की स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलेलं आहे की इफ यू आर नॉट स्पेंडिंग 15 मिनिट्स अ डे विथ युअर सेल्फ, देन यू आर लुझिंग अन अपॉर्च्युनिटी टू मीट अ वंडरफुल पर्सन, द ग्रेटेस्ट पर्सन तुमच्या लाईफमधला, दॅट इज यू. कारण की काय होतं, ज्यावेळेस आपण स्वतःशी बोलायला स्टार्ट करतो, स्वतःवरती विचार करायला स्टार्ट करतो, त्यावेळेस आपल्याला डिस्कवर होतं की आपण कोण आहे. तर मी माझ्या भावाला खूप सांगायचो, पण माझा भाऊ म्हणायचा की हे बघ भैया, मला तू काय बोलतो ते कळत नाहीये. तेव्हाच मग तो मी सांगितलेल्या गोष्टी यूट्यूबवर जाऊन सर्च करणं, जे मोटिवेशनल स्पीकर असतात त्यांचं ऐकणं, म्हणजे आपण सेल्फ डिस्कवरी कसे करू लागले की बाबा जे गुरु सांगतात, जे इन्स्पिरेशनल लीडर आहेत, मोटिवेशनल टॉक जे देतात, त्यांच्याकडून आपण कोण आहेत ही डिस्कवरी करू लागले. आपण जास्तीत जास्त टाइम इंस्टाग्रामवर स्पेंड करतो, नंतर व्हॉट्सअपवर स्पेंड करतो. मग बाकीचे लोक कसं राहतात, आपण काय आहे, त्यांच्यापासून काय शिकलं पाहिजे, कुठेतरी आपण एक कंपॅरिझन करून आपली सेल्फ डिस्कवरी करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ही मेथड खरंच बरोबर आहे का, का याच्यामध्ये काही फ्लॉ आहे? मग ॲक्च्युअल प्रोसेस काय असली पाहिजे? स्वतःसोबत टाइम स्पेंड करणं असेल, चांगली पुस्तकं वाचणं असतील, आपल्या पियर म्हणजे आपले जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत डिस्कशन करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला सेल्फ डिस्कवरीसाठी मदत करू शकतात. तर एक अशी स्टोरी स्टार्टिंग लाईक आपण क्रिएट करू शकतो, काही कोटेशन्स यूज करू शकता तुम्ही. देर आर नंबर ऑफ वेज टू डू दॅट. ओके, तर असं मी म्हणेन. नंतर फर्स्ट ऑफ ऑल हे झालं सगळ्या गोष्टी. नऊ सेकंड थिंग, आता याच्यानंतर काय बाबा, हे तर आपलं काय झालं, रिसोर्सेस म्हणता येईल की एक बेसिक अंडरस्टँडिंगसाठी आपण काय केलं पाहिजे. ओके, पहिल्यांदा सिलेक्शन ऑफ टॉपिक. ओके, सिलेक्शन ऑफ टॉपिक कसं करायचं, कारण की लिहिण्याच्या अगोदरची पहिली स्टेप आहे की तुम्हाला जे 4 टॉपिक दिलेले आहेत ते टॉपिक कसे सिलेक्ट करायचे, 4 पैकी एक काय कोणतं करायचं. मग आता काय होतं की ज्यावेळेस आपण टॉपिक वाचतो ना, त्यावेळेस असं वाटतं की यार हा टॉपिक मला तर माहिती आहे, हे सगळ्यांनीच लिहिला असेल, म्हणून मी काहीतरी दुसरा लिहितो. ही पहिली चूक करतो आपण. असं नाही आहे. तुमचे थॉट, तुमची ओरिजिनॅलिटी ही रिफ्लेक्ट झाली पाहिजे आणि ती खरंच वेगळी असणार आहे. तर असं नाही आहे की हा कोणीतरी खूप मुलं लिहितील म्हणून मी लिहिणार नाही, हा तर क्रायटेरिया बिलकुल नसला पाहिजे. ओके, सिलेक्शन ऑफ टॉपिक करत असताना तुमचा जो कम्फर्ट असतो, ओके, त्या कम्फर्टकडे तुम्ही हे केलं पाहिजे. ओके, कम्फर्टेबल जो तुमचा एरिया आहे, कम्फर्टेबल एरिया, त्याच्याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यावरती लिहिलं पाहिजे. मे बी तुमचा तो ऑप्शनल असेल. ओके, ऑप्शनलचा ओव्हरलॅप होत असेल, GS मध्ये त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त आयडिया असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही तिथं करू शकता. ओके, नंतर टॉपिक सिलेक्ट करत असताना मी म्हणेल 3 ते 4 वेळेस टायटल बघा, त्याला नीट समजून घ्या की यार ह्या टॉपिकमध्ये विचारलंय काय नेमकं. ओके, जोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही ना तोपर्यंत लिहायला स्टार्ट करू नका. 5 मिनिट 10 मिनिट गेले तरीही चालतील. आता पर्टिक्युलरली जे मेन्स देणार आहेत 2022 मध्ये, मी त्या विद्यार्थ्यांना सांगेल की वेळ गेला तरी चालेल, 10 मिनिट 15 मिनिट, पण टॉपिक चांगला सिलेक्ट करा जिथे तुम्ही कम्फर्टेबल असतात. ओके, द सेकंड आहे ॲड्रेस द डिमांड. ओके, ॲड्रेस द डिमांड म्हणजे जे विचारले ना तेच लिहा. काही तुम्हाला जे माहिती आहे ते लिहिणं इम्पॉर्टंट नाही. क्वेश्चन मध्ये काय विचारले, टॉपिकची डिमांड काय, त्याला अनुसरून तुमचा एस्से असला पाहिजे. आणि बी व्हेरी क्लोज टू द टॉपिक. तिसरी गोष्ट काय, क्लोज टू द टॉपिक. म्हणजे कधी कधी असं होईल की तुम्ही लिहित असताना थोडंफार भटकू पण शकता लिहित असताना, तर लगेचच तुम्हाला परत येता आलं पाहिजे त्या टॉपिकवरती. ओके, क्लोज टू द टॉपिक राहा. नंतर याच्यानंतर काही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जसं मी सांगितलं की फ्लो. ओके, फ्लो असला पाहिजे. नंतर बाकीचे जे कोटेशन्स, फॅक्ट्स, फिगर्स, नो डाऊट दे आर इम्पॉर्टंट, बट हे कसं आहे गार्निशिंग केल्यासारखं आहे. म्हणजे आपण जेव्हा फूड मागवतो ना वरती गार्निशिंग केलं जातं शेवटी, पण ते दॅट गार्निशिंग एक ॲडिटिव्ह बेनिफिट देण्यासाठी असतो, एक लुक, एक चांगले दिसण्यासाठी असतो. सो
पण आपल्या प्रिपरेशनमध्ये आपण फक्त काही कोटेशन्स जमा करण्याच्या मागं किंवा डाटा, फॅक्ट्स, फिगर्स, रिपोर्ट्स, कविता याच्या मागे नाही, म्हणजे कविता लिहिणं जे आपल्याला लिहायचे आहेत, कोटेशन्स लिहायचे त्याच्या मागे नाही पडायचं. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. नो डाऊट दे आर इम्पॉर्टंट बट नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, इतकं जास्त इम्पॉर्टंट नाही आहे ते. ओके, आणि नंतर तुम्हाला टॉपिक घेतल्यानंतर ना तुम्ही त्याचं ॲनालिसिस द्या. एक वे असतो ना की एक डिस्कशन असलं पाहिजे, क्लोज टू हर्ट जाईल ह्या टाईपचं आपलं रायटिंग असलं पाहिजे आणि एकदम इफेक्टिव्ह सिम्प्लिसिटीने असलं पाहिजे. ओके, म्हणजे त्याला एक थॉट प्रोवोकिंग क्वेश्चन्स उचला, फ्लो बिल्डअप करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन्स त्याला विचारू शकता. जसं की आज आपण पाहिलं आत्ताच जो सेल्फ डिस्कवरीवाला, की बाबा इन दिस एसे व्हॉट इज सेल्फ डिस्कवरी, हाऊ सेल्फ डिस्कवरी इज डन, वाय वी आर ट्रान्सफरिंग द सेल्फ डिस्कवरी टू द टेक्नॉलॉजी. असे वेगवेगळे 4 ते 5 क्वेश्चन्स तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता एखादा म्हणजे सेकंड किंवा थर्ड पॅरेग्राफमध्ये, जेणेकरून की एसएला म्हणजे जो चेकर आहे त्याला पण कळेल की बाबा हा विद्यार्थी सेल्फ डिस्कवरीबद्दल एक स्टोरी लिहिली आणि एका पॅरेग्राफमध्ये त्यांनी मला क्लिअर कट आयडिया दिलेली आहे की माझ्या एसेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी भेटतील. ओके, सो या वेनी पण आपण एसेला अप्रोच करू शकतो. कळतंय? हे झाल्या गोष्टी. आता याच्यानंतर काय आहे की आता फर्स्ट स्टेप काय असली पाहिजे बाबा. आता तुम्हाला जसं आता तुम्ही खूप न्यू आहात, तुम्हाला काही कळत नाहीये, पण लिहिण्याची खूप इच्छा आहे, तर फर्स्ट स्टेप काय आहे तुमची? तर मी म्हणेल की स्टेप 1, स्टेप 1 काय तर वीकली, ओके, वीकली एक एस्से लिहा तुम्ही. वीकली एक एस्से लिहा, चला. ओके, किंवा एक निबंध म्हटलं तरी चालेल एस्से म्हणजे. ओके, आता हा एस्से तुम्हाला काही 1000 किंवा 1200 शब्दात लिहायचं आहे का? स्टार्टिंग आहे ना तुमची, तर असं नाही आहे की 1000 आणि 1200 शब्दातच लिहिलं पाहिजे. तर तुम्ही हा एस्से जो आहे तो मे बी 300 वर्ड्स और 400 मध्ये पण लिहू शकता. एक साधारणतः 2 to 3 months पर्यंत. ओके, 2 ते 3 महिन्यापर्यंत तुम्ही असं करू शकता. आणि त्याच्यानंतर मग वीकली एक एस्से लिहा. जसं तुम्ही मेन्स द्याल, म्हणजे प्री क्वालिफाय झाल्याच्या नंतर मेन्सला जर तुम्ही जाल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, वीकली एक टेस्ट लिहा. एक टेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये 2 एस्से येतील. सो साधारणतः 5 to 6 टेस्ट और मोर दॅन दॅट इज ऑल्सो वेलकम. तर एवढा तुम्ही पूर्वतयारी केली पाहिजे एस्सेसाठी. पहिली गोष्ट आहे तो स्टार्ट रायटिंग. म्हणजे आता 300 to 400 वर्ड्स जे आहेत, ओके, त्याच्यामध्ये काय होतं 3 ते 4 पेजेस. याची जरी तुम्ही प्रॅक्टिस सुरुवात केली लिहायला तरी मोर दॅन इफ आहे. बेसिक अजेंडा काय आपल्याला, की आपल्याला फॅमिलिअरिटी आली पाहिजे एखादी टॉपिक दिल्याच्या नंतर, की त्याला कसं अप्रोच करतात, आपल्या आयडियाज काय आहेत. आणि नो डाऊट पहिल्यांदा तुम्हाला असं वाटेल की यार काय लिहितो मी, पहिली रायटिंग बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की यार मी इतकं घाण पण लिहू शकतो का. हे कदाचित म्हणजे सगळ्यांसोबत होतं, माझ्यासोबत पण झालेलं आहे. पण इम्पॉर्टंट काय आहे, तुम्ही काय लिहिताय स्टार्टिंगला ते इम्पॉर्टंट नाही, तुम्ही लिहिताय, तुम्ही तुमच्यामधला जो इनर्शी आहे तो कुठेतरी ब्रेकआउट करताय, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, नंतर मग टॉपिक कोणते घ्यायचे लिहिण्यासाठी बाबा, टॉपिक काय असले पाहिजेत. मी म्हणेल 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिल्यांदा PYQs. ओके, आयोगाचे पेपर्स घ्या तुम्ही, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स ते चूज करून लिहू शकता. किंवा भरपूर साऱ्या अशा UPSCच्या पण साईट्स आहेत, जसं की इनसाइट्स IAS आहे, त्याच्यावरती वीकली एस्से दिला जातो. त्या एस्सेवरती पण तुम्ही 2 ते 3 पेजेस, 4 पेजेस, 5 पेजेस, जसं तुमचा कम्फर्टेबल एरिया आहे. पण ही जी प्रोसेस आहे ती प्रोग्रेसिव्ह असली पाहिजे. आज जर 4 पेजेस लिहिला असेल तर नेक्स्ट मंथमध्ये तुम्ही 6 पेजेस लिहा, त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये 8 पेजेस, 10 पेजेस, असं करून आपण अप्रोच केला पाहिजे. ओके, तर ह्या गोष्टी झाल्या. आणि नंतर मग आता जे आता मेन्स देणारे आहेत, आता त्यांच्याकडे साधारणतः 60 डेज आहेत हातामध्ये, कारण की एक्झॅक्टली 16 सप्टेंबरला त्यांचा पेपर असेल एस्सेचा. तर तुम्ही काय केले पाहिजे, 60 डेज म्हटल्यानंतर साधारणतः तुमच्याकडे 8 वीक भेटतात. तुम्ही 5 टेस्टला टार्गेट करा. ओके, 5 टेस्ट म्हणजे दर वीकला एक टेस्ट जरी तुम्ही लिहिली तरी हरकत नाही, तरी तुमचा चांगला स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतो. बट व्हॉट इज इम्पॉर्टंट, रायटिंग. एस्सेमध्ये पहा, बोलण्यानी गोष्टी नाही होणार, तुम्हाला बसून स्वतः लिहावं लागेल. ओके, मटेरियल कलेक्शनच्या मागे पळू नका. तुम्ही स्वतःची एक ओरिजिनॅलिटी, स्वतःची एक थॉट प्रोसेस बिल्डअप करा, जेणेकरून की तुमचा स्कोर नक्कीच वाढेल. ओके, एस्सेला ऑप्शन नाही आहे. मी आता पुढे तुम्हाला सांगेल की मी माझा स्कोर पण कसा इम्प्रूव्ह केलो, त्याच्यामध्ये पण रायटिंगनी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला आहे. ओके, आता याच्यानंतर काय आहे
ओके. आता स्टेप 2 बघूया. स्टेप 2 म्हणजे की जीएसचे एसे कसे लिहितात आणि फिलॉसॉफिकल. ओके. हे थोडेसे टफ मानले जातात फिलॉसॉफिकल एसे. ओके. आता फिलॉसॉफिकल एसे साठी काय करू शकतो आपण पहा. फिलॉसॉफिकल एसे मध्ये कसं आहे, नॉर्मली छोट्या छोट्या फिलॉसॉफी तुम्ही वाचून घ्या अगोदर. युट्यूबवरती जरी तुम्ही सर्च केले ना की वेल नोन फिलॉसॉफीज काय आहेत, बुद्धिझम काय, जैनिझम काय, गुड लाईफ काय असतं, सेल्फ डिस्कवरी म्हणजे काय, ओके, देन इंडियन सोसायटीबद्दल जे काय असेल किंवा स्पिरिच्युअलिटी असेल, अशा गोष्टी, पॅट्रिआर्की, सगळ्या ज्या काही कीवर्ड्स हायलाइटेड झालेले आहेत, PYQ मधून तुम्हाला ती आयडिया येऊन जाईल. वाटलं तर तुम्ही आम्हाला नंतर पर्सनली पण मला तुम्ही टेक्स्ट करू शकता किंवा ईमेल करू शकता, ज्याच्यामध्ये पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन. तर ह्या गोष्टींची एक पेरिफेरल आयडिया किंवा कोर थीम तुम्हाला कळाली पाहिजे. दॅट शुड बी द फर्स्ट थिंग. नंतर तुमचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. जसं की हा बोर्ड आहे. आता हा बोर्ड बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं बाबा, की यार आज आपण हा इलेक्ट्रॉनिक बोर्ड यूज करतोय, ज्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत. बोर्ड म्हणून पण आहे, TV म्हणून पण तुम्ही याला व्हिडिओज पण यूज करू शकता. ओके. नंतर रब करणं किती सोपं आहे, नंतर ती डस्ट येत नाही, चॉकचा खर्च किती कमी झाला, इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. तर असे जे काही तुम्हाला वाटतात पहिल्यांदा की हँडरायटिंग थोडंसं बेकार जरी असेल तरी आपण टायपिंग करून किंवा पिक्चर्स कलरफुल वेगवेगळे कलर यूज करू शकतो, हे नॉर्मल ऑब्झर्वेशन. एक ग्लास पाण्याने भरलेला असेल तर तो किती भरला आहे, अर्धा भरला असेल तर अर्धा रिकामा आहे, त्याचे कोटेशन्स काय आहेत, त्याची काही कविता करता येते का, असं एक ऑब्झर्वेशन जे असतं ना आपलं, ते ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग झालं पाहिजे, चांगलं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. आणि नो डाऊट हे तुम्हाला काही एका महिन्यामध्ये 15 दिवसात येईल का, नक्कीच नाही, ह्याला वेळ लागेल. पण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करायला शिका. ओके. जेणेकरून की तुम्हाला एक तुमच्या एसेमध्ये सिम्प्लिसिटी पण आणता येईल आणि एक बऱ्यापैकी चांगला एसे पण तुम्हाला लिहिता येईल. ओके. तर असं म्हणेल पहिली गोष्टी. नंतर वेगवेगळे चांगले चांगले थिंकर्स आहेत, जसं की तुम्ही प्लाटो काय म्हणतो, ओके, प्लाटो, अरिस्टोटल, ओके, अरिस्टोटल असेल, कौटिल्य असेल, ओके, गौतम बुद्ध असतील, ओके, बुद्धा, नंतर महावीर असतील, ओके, यांच्या छोट्या छोट्या स्टोरीज वगैरे जे असतील तर ह्या आपण नेटवरती किंवा छोटे छोटे जे पुस्तकं असतील ते वाचू शकतो. कधी कधी चांगली एडिटोरियल्स पण येतात, जसं की टाइम्स ऑफ इंडिया आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये स्पिरिच्युअलिटी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी येतात, त्या पण तुम्ही हे करू शकता. जसं की मी ऑलरेडी सांगितलं, सद्गुरू असतील, देन ऋषी रविशंकर असतील, गुरु गोपालदास असतील. यूट्यूबवरती खूप चांगले कंटेंट क्रिएटर्स पण आहेत, त्यांचं पण आपण ऐकू शकता. वेगवेगळ्या रिपोर्ट्स, PM चे स्पीचेस वगैरे ह्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जर कंबाईन केल्या ना तर निश्चितच आपल्याला खूप एक चांगला एसे लिहिता येतो. मग आता जसं मी टॉपर्स कॉपी सांगितलं, मग ह्या टॉपर्स कॉपीजमधून पण आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी शिकता येतात. जसं की पहिली गोष्ट, आता कोण टॉपर्स आहेत, जसं की विक्रम ग्रेवाल सर होते, ज्यांची ऑल इंडिया रँक 51 होती. त्यांनी 161 मार्क्स एसएमध्ये स्कोर केले UPSC मध्ये. नंतर सौम्या शर्मा मॅडम आहेत, ऑल इंडिया रँक 9 होती त्यांची, शी स्कोर्ड 160 मार्क इन एसे. तर असं अंकिता जैन असेल, अशा भरपूर स्टुडंट्स आहेत ज्यांचे टॉपर कॉपीज आपल्याला भेटू शकतात. शुभम कुमार असेल, श्रुती शर्मा असेल, ह्यांच्या टॉपर्स कॉपी तुम्हाला भेटतील. आणि पहा डिमांड काय आहे एसएची, कसं लिहितात, ह्या सगळ्या गोष्टी तिथून तुम्हाला भेटतील. ओके. तर हे सगळं झालं कंटेंटबद्दल. नंतर प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन कसं करायचं आपल्याला एसएमध्ये. ओके. तुम्हाला कसं असतं एसएमध्ये 10 ते 12 पेजेस लिहायचे आहेत ना, तर साधारणतः असा एक पेज असतं. असं जर जे पेज असेल ना, त्यावरती तुम्ही काय करू शकता, 3 पॅरेग्राफ तयार करू शकता. 3 और 2 पॅरेग्राफ केले तरी चालतील. एवढ्या पेजेसमध्ये 2 पॅरेग्राफ. हा पहिला पॅरेग्राफ इथं, सेकंड पॅरेग्राफ इथं, किंवा 1 2 3 3 पॅरेग्राफ पर पेज. एकदम सुटसुटीत लिहायचंय, मोकळं लिहायचंय, काही खाडाखोड वगैरे नाहीये. अक्षर चांगलं असेल तर बेनिफिटच असतो, पण असं नाही की खूपच एकदम मोठ्यासारखं अक्षर असलं पाहिजे, असं पण नाहीये. लिजिबल म्हणजे समोरच्या वाचणाऱ्या व्यक्तीला ते कळलं पाहिजे, इतकंच डिमांड आहे. ओके. की फॅसिनेटिंग हँडरायटिंग नो. सिम्प्लिसिटी खूप मेंटेन करा. डायग्राम वगैरे काढायचे आहेत का, मी म्हणेल बिलकुल अवॉइड करा एसएमध्ये काही डायग्राम, बिकॉज जीएसचा पेपर नाहीये. कारण की जीएसमध्ये तो स्कोप आहे, तर जीएसचा कंटेंट इकडे यूज करता येऊ शकतो, पण हे डायग्राम फ्लो चार्ट आय वुड से की थोडंसं अवॉइडच करा, ते काढू नका. कारण की एसे स्पेशली त्यांना असं पाहिजे की तुम्हाला तो राईटअप त्यांना पाहायचं आहे, तुम्ही कसं लिहू शकता, तुमची
थॉट प्रोसेस काय, तुमची थिंकिंग काय, तुम्ही ऑर्डरली फॅशनमध्ये बोलू शकता का, 1000 ते 1200 म्हणजे 12 पेजेस 13 पेजेस तुम्ही लिहू शकता का कंटिन्युअसली, ही त्याची डिमांड आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. ओके. आता नेक्स्ट आहे की निबंध लेखनाचे नेमके कौशल्य काय. त्याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी हे केल्या. पहिल्यांदा तर म्हणेल मी सिम्प्लिसिटी जेवढी असेल तुमच्या एस्सेमध्ये ते असतं. त्याच्यानंतर ऑर्डर किंवा जो तुमचा फ्लो असतो तो मेंटेन झाला पाहिजे, आणि डिमांड, ह्या 3 गोष्टी जे की ऑलरेडी आपण पहिल्यांदा डिस्कस केलेल्या आहेत. ओके. हे 3 कौशल्य तुम्हाला असलीच पाहिजेत. आणि नेक्स्ट आहे रायटिंग प्रॅक्टिस. ओके. रायटिंग प्रॅक्टिस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की रायटिंग प्रॅक्टिसमध्ये आपण काय करणार आहे, कुठून स्टार्ट करायचे. 2 स्टेप मी तुम्हाला सांगितलं. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचे, वीकली 2 ते 3 पेजेस लिहिण्याची सवय लावा. तुम्ही डेली नाईटला पण 1 पेजेस 2 पेजेस पासून पण तुम्ही सुरुवात करू शकता. तरी ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. रायटिंग प्रॅक्टिस 300 पासून स्टार्ट करा. वर्ड्स बोलतोय, पेजेस नाही. 300 वर्ड्स, 400 वर्ड्स, 2 पेजेस, 3 पेजेस वीकली लिहत चला. यूट्यूबवरती जो आपला एकदम लिजर टाईम असतो, फावला वेळ असतो, त्याच्यामध्ये पण तुम्ही ह्या गोष्टी व्हिडिओज पाहू शकता. ओके. नंतर 2 मॅमची नाव मी सांगितली, रुचिका मॅम असेल, DK बालाजी सर असतील, त्यांचे पण व्हिडिओज बघू शकता. टॉपर्सचे पण टॉक्स बघू शकता तुम्ही. तर ह्या गोष्टी आहेत जे करू शकतो आपण. ओके. आणि जो इंटरेस्ट असेल, इंटरेस्ट ज्याच्यामध्ये आहे ना, तोच टॉपिक आपण घेतला पाहिजे. आता बघा, मला UPSCचा जो 2020चा अटेम्प्ट होता, ओके, आणि 2021 याच्यामध्ये मला 90 मार्क्स होते आणि इथं 124 मार्क्स आहेत. जसं मी सांगितलं की 124 इट्स अ गुड स्कोर. खूप भारी आहे असं नाही आहे, चांगला स्कोर आहे, ॲव्हरेज स्कोर आहे. 125च्या आसपास म्हणता येईल, चांगला स्कोर आहे. कारण की यावेळेस खूप मुलांना 90च्या खालीच मार्क्स आहेत किंवा 100च्या आसपासच त्यांनी स्कोर केलेला आहे. तर त्या कंपॅरिझनमध्ये पाहताना 124 इज अ गुड स्कोर. बट माझ्यासाठी हा खूप चांगला स्कोर आहे, कारण की मी पहिल्या अटेम्प्टमध्ये 90 मार्क्स घेतलेले आणि ह्या अटेम्प्टमध्ये 124, म्हणजे साधारणतः 34 मार्क्सची इम्प्रूव्हमेंट आहे. 34 मार्क्स म्हणजे तुम्ही जर UPSCची मार्क लिस्ट बघितली, मार्क्स ऑफ रिकमेंडेड कॅन्डिडेट, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की 34 मार्क्समध्ये एकेका मार्क्सवरती 5-5 मुलं, 6-6 मुलं असतात. तर साधारणतः नाही म्हटलं तरी 150 मुलांची आपल्याला इथे लीड भेटते. म्हणजे आपण डायरेक्टली आपली सर्व्हिस चेंज होते. म्हणजे विचार करा, जर मला 10 मार्क्स जरी कमी असते ना, तर IASच्या ऐवजी मला कदाचित IPS भेटलं असतं, IRS भेटलं असतं. नो डाऊट प्रत्येक सर्व्हिस चांगलीच आहे. पण एक आपलं हे असतं ना की आपण ह्या प्रिपरेशनमध्ये काय येतो, आपल्याला IAS वगैरे बनायचं म्हणून. तर ती जंप मी कशी केली, सेम आहे. मी काय मिस्टेक केल्या, त्या मिस्टेक्स मी अवॉइड केल्या. फर्स्ट अटेम्प्टमधल्या माझ्या मिस्टेक्स त्या अवॉइड केल्या, तर ऑब्विसलीच इम्प्रूव्हमेंट झाली. कधी कधी कसं असतं की आपल्याला असं वाटतं की 5 पासून 10 जाणे म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे. पण कदाचित असं असू शकतं की तुम्ही ऑलरेडी 0 आहात किंवा ऑलरेडी निगेटिव्हमध्ये आहात. त्या निगेटिव्हकडून 0 येणं म्हणजे पण एक इम्प्रूव्हमेंटच आहे ना. मी तेच केलं. माझ्यामध्ये जे काही निगेटिव्ह होते, माझ्यामध्ये जे काय मी मिस्टेक्स करायचो, कमतरता होत्या, त्याच्यावरती मी काम केलं. पहिली गोष्ट काय, फर्स्ट गोष्ट की मी रायटिंगच नाही करायचो. मी एस्सेला खूप कॅज्युअली घेतलं माझ्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये. आय हार्डली रोट 2 एस्से लिहिले होते मी, एकच टेस्ट लिहिली होती चांगल्या प्रकारे. पण ह्या अटेम्प्टला मी आवर्जून दर वीकला एक टेस्ट लिहिली. म्हणजे साधारणतः नाही म्हटलं तरी मला माझ्या माहितीप्रमाणे 12 टेस्ट तरी मला आठवतात. त्या 12 टेस्ट मी बसून 3-3 तास लिहिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळेच माझी जी रायटिंग प्रॅक्टिस आहे ती चांगली इम्प्रूव्ह झालेली आहे. सगळ्या गोष्टी मी त्याच्यात इम्प्लिमेंट केल्या. फर्स्ट इज रायटिंग प्रॅक्टिस. ओके. सिरियसनेस एस्से बद्दलची. सेकंड, रायटिंग प्रॅक्टिस. ओके. रायटिंग प्रॅक्टिस. नंतर थर्ड गोष्ट, डिमांड. विचारले काय, ओके, 2-3 टाइम्स रीड आउट करा. ओके. टॉपिक सिलेक्शन. ओके. टॉपिक सिलेक्शन व्हेरी इम्पॉर्टंट. स्पेंड युअर टाइम. म्हणजे तुमच्याकडे जो 3 तासाचा वेळ असेल ना, 3 तास, ह्या 3 तासामध्ये 15 मिनिट सिलेक्शनला जरी गेले ना तरी चालतील. 15 मिनिट ईच टॉपिकला जरी मी म्हणेल, म्हणजे काय होईल, 15 + 15 तुमचे 30च मिनिट जातील ना, 30 मिनिट. आणि परत नंतर 15 + 15 ह्याच्यामध्ये काय करा, तुम्ही ब्रेनस्टॉर्म करा. आता ब्रेनस्टॉर्म काय असतं ते पण मी सांगतो तुम्हाला. ओके. म्हणजे तुमच्या 1 तास जरी इथे गेला ना तरी काही हरकत नाही, कारण की उरलेल्या 2 तासामध्ये तुमच्याकडे सगळं फ्रेमवर्क रेडी आहे.
एक ऑर्डरली स्केलेटन फॉर्ममध्ये सगळं आहे, त्याला फक्त तुम्हाला अरेंज करून लिहायचं आहे, तरी हे आपण केलं तरी चांगलं आहे आणि चांगलं एसे लिहिता येतो आपल्याला. ओके, तर ह्या गोष्टी मी केल्या होत्या माझा स्कोअर वाढवण्यासाठी. ओके, आय थिंक मी सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेतच. आता हे ब्रेनस्टॉर्म म्हणजे काय असतं ते मी आपण एखादी एस्से घेऊन सांगतो मी तुम्हाला की ब्रेनस्टॉर्म कसं करू शकतो आपण. जसं की पहिल्यांदाच सांगितलं मी की हे बघा, द प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कवरी हॅज नाऊ बीन टेक्नॉलॉजी आउटसोर्स, हे ऑलरेडी आपण डिस्कस केलं. पुढला एखादी टॉपिक घेऊ की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, फर्स्ट ॲज अ ट्रॅजेडी अँड सेकंड ॲज अ फार्स. ओके, ही गोष्ट आहे. 1 मिनिट याच्यामध्ये ओके, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ फर्स्ट ॲज अ ट्रॅजेडी सेकंड ॲज अ फार्स. आता ब्रेनस्टॉर्म म्हणजे काय, ज्यावेळेस मला हा पहिल्यांदा टॉपिक आला त्यावेळेस काय काय कीवर्ड्स दिसत आहेत. हिस्ट्री रिपीट, फर्स्टली ट्रॅजेडी, सेकंड फार्स, हे कीवर्ड्स आहेत, हे शब्द आहेत आपल्याला दिलेले. म्हणजे मेन काय की हिस्ट्री रिपीट करते फर्स्ट ॲज ट्रॅजेडी सेकंड ॲज फार्स. ओके, तर पहिल्यांदा आपण काय एखादी स्टोरीने, मी आता माझ्या एसेमध्ये कसं केलं होतं की अफगाणिस्तानचा इश्यू खूप चालला होता. म्हणजे तुम्ही कॉन्टेक्स्च्युअली कसं लिहिताय हे पण खूप मॅटर करतं. तर त्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये कसं झालेलं की परत तालिबान आलेला. जस्ट इंडिया 15 ऑगस्ट सेलिब्रेट करत होता त्यावेळेस आपण खूप खुश होतो, पण त्याच 15 ऑगस्टला काय झालेलं की तालिबाननी काबूलला कॅप्चर केलेलं. म्हणजे हिस्ट्री रिपीट झाली ना, कारण की तालिबाननी याच्या अगोदर पण एकदा काबीज केलेलं आणि आता पण काबीज केलेलं आहे. म्हणजे आपण कुठेतरी चुकलं असेल ना, हिस्ट्री रिपीट झाली. पहिल्यांदा ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस एक ट्रॅजेडी म्हणता येईल आपल्याला, त्यावेळेस जे काही झालं ते 1990s मध्ये जे झालं. ओके, 96 मध्ये. पण सेकंड वेळेस असं जर होत असेल म्हणजे काय की आपण त्या चुकीपासून काही शिकलो नाही का. तर मेन क्रक्स काय याच्यामध्ये की आपण हिस्ट्रीमध्ये ज्या काही मिस्टेक करतो त्या मिस्टेक्स पासून आपण शिकायला नको का, आणि जर नाही शिकले तर काय होतं, कसं अवॉइड केलं पाहिजे. मग ते वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये त्या एस्सेला अप्रोच केला की बाबा हिस्ट्री म्हणजे काय, पहिल्यांदा कशी ट्रॅजेडी कन्सिडर केली जाते, सेकंडला फास्ट काय, म्हणजे आपण त्यातून का शिकत नाही, कोणता ॲटिट्यूड असतो आपल्यामध्ये, पण आपण ते कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे. असे 4 ते 5 क्वेश्चन्स आपण रेज करू शकतो आणि त्यालाच फक्त एका फ्लोमध्ये लिहू शकतो. जसं की नंतर मी सेकंड एक्झाम्पल दिलं की UPSCचे एक्झाम असेल तर UPSCच्या एक्झाममध्ये काही मुलं फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करतात, सेकंड अटेम्प्टमध्ये क्लिअर करतात, पण काही काही मुलांना 5 अटेम्प्ट लागतात, 6 अटेम्प्ट लागतात, काही काही जणांचं UPSC क्लिअर होत नाही, खूप प्रयत्न करून देखील. मग काहीतरी असतं की आपण एक गोष्ट असते की ते रिपीट करत असतो, आपल्या खूप साऱ्या मिस्टेक्स होत असतात, पण आपण ते त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा कुठेतरी आपण कमी पडतो त्याचं अनालिसिस करण्यामध्ये. तर अशा टाईपमध्ये मग गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतील, फेल्युअर्स येतात त्यांना, परत ती इम्प्लिमेंट करतात, परत ती चांगली रन करत नाही. मग गव्हर्नन्समध्ये असेल, देन आपल्या एन्शियंट मेडिवलचे एक्झाम्पल्स वगैरे देऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीला अनुसरून जर चांगलं ब्रेनस्टॉर्म केलं, आणि ब्रेनस्टॉर्म करत असताना ना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगेल की ब्रेनस्टॉर्म करत असताना काही असे पॉइंटर्स आहेत जे की आपण लक्षात ठेवले पाहिजे. जसं की एन्व्हायरमेंट असेल, ओके, एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट, ओके, क्लायमेट चेंज, ओके, हे देन इंडिया, इंडियाबद्दल, देन आपलं इंडियाचं विजन काय, आपण कुठं स्टँड करतो त्या गोष्टी, नंतर रुरल इंडिया, ओके, रुरल इंडिया असलं पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये, नंतर सिक्युरिटी असेल, डिझास्टर असेल, ओके, डिझास्टर, SDG गोल्स असतील, रिपोर्ट्स असतील, या सगळ्या गोष्टी तुमच्या असं बॅक ऑफ द माइंड पाहिजेत की भाई याच्यावरती पण मी काही काही लिहू शकतो का, प्रत्येकावरती 2-2 लाईन ह्या इन्क्लूड करण्याचा काही स्कोप आहे का. ह्या जर गोष्टी केल्या ना आपण तर निश्चितच एक चांगला स्कोअर भेटायला आपल्याला काही हरकत नाही. वुमनचा अँगल असेल, रुरल असेल, ओके, ह्या गोष्टी. नंतर डेव्हलप करताना आपण काय करू शकतो, एसे डेव्हलप करत असताना की कोणकोणते वेज आहेत लिहिण्याचे. ओके, तर बघा आपण टेम्पोरल डायमेन्शनने असे लिहू शकतो. ओके, टेम्पोरल डायमेन्शन म्हणजे काय, तुम्ही एन्शियंट बद्दल लिहा, नंतर मेडिवल बद्दल लिहा, ओके, नंतर तुम्ही मॉडर्न बद्दल लिहू शकता,
पोस्ट मॉडर्न लिहू शकता, असं एक टाईमलाईननुसार. ओके, टेम्पोरल म्हणजे काय, टाईमलाईननुसार. नंतर तुम्ही स्टेक होल्डर अप्रोच यूज करू शकता. स्टेक होल्डर म्हणजे काय, की बाबा एक इंडिव्हिज्युअल बद्दल लिहिलं, विलेज बद्दल लिहिलं, डिस्ट्रिक्ट लिहिलं, स्टेट लिहिलं, कंट्री, इंटरनॅशनल, अशा वेने पण तुम्ही लिहू शकता. ओके, नंतर पेस्टल अप्रोच खूप फेमस आहे. पेस्टल अप्रोच पण तुम्ही लिहू शकता. नाउ व्हॉट इज दिस पेस्टल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्नॉलॉजिकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, लीगल, असे वेगवेगळे डायमेन्शन पण आपण यूज करू शकतो. सो हे वेगवेगळे वेज आहेत लिहिण्याचे. ओके, तर तुम्हाला हे रायटिंग प्रॅक्टिस केल्यानंतरच येईल आणि तुम्हाला ते जाणवेल टॉपिकचं आन्सर कॉपी. ओके, तर इतकं मला तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं. आता तुमचे काय जे काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंटमध्ये करू शकता आणि आपण ते घेऊया. ओके, ओके. एक कमेंट इथं दिसतंय की टॉपिकचं सिलेक्शन कसं करायचं. ओके, टॉपिकचं सिलेक्शन करत असताना मी ऑलरेडी सांगितलंय बघा, की टॉपिकचं सिलेक्शन करत असताना तुमचा एरिया ऑफ कम्फर्ट काय आहे. ओके, एरिया ऑफ कम्फर्ट म्हणजे तुमच्याकडे इन्फॉर्मेशन कोणत्या विषयाबद्दल जास्त आहे, तर तो चूज करा पहिल्यांदा, ज्याच्यावरती तुम्ही साधारणतः 10 ते 12 पेजेस तुम्हाला लिहिता येतील. तुम्ही GSचा अभ्यास करत असताना काही काही गोष्टी शिकलेल्या असतील, त्याचा जास्तीत जास्त उपयोग कुठे येईल, ह्या गोष्टी पण तुम्ही लिहू शकता. तर नंतर आहे की टेस्ट सिरीज वगैरे लावावी की नाही, तर डेफिनेटली म्हणेल की टेस्ट सिरीज तुम्ही प्रॅक्टिससाठी म्हणून लावली पाहिजे, जसं तुमचा कम्फर्टनेस वगैरे असेल तसं. ओके, तर इतकं बोलून आज आपण इथंच थांबूया. तुमचे जे काही डाऊट्स असतील तुम्ही परत सेशनमध्ये टाकू शकता. जसं डाऊट्स येतील वाटलं तर आपण नेक्स्ट पण सेशन घेऊ शकतो. ओके, धन्यवाद. एक मिनिट हा, कोणीतरी विचारलंय की सर एसएवर GS पेपर राईट करताना आपण आपल्या भाषेत लिहायचं का बुक लँग्वेज लागेल. बघा मी जसं सांगितलं की आपल्याला एकदम सिम्प्लिसिटी मेंटेन करायची आहे एसे लिहित असताना. ओके, तर आपण आपल्या भाषेमध्ये जसं लिहू ना, हायफाय लँग्वेज, बुकिश लँग्वेज यूज करण्याची काही गरज नाही. बिकॉज मी तुम्हाला सांगतो पर्सनली, माझे काही असे मित्र आहेत की जे कॉन्व्हेंटमधून शिकल्यामुळं खूप हार्ड लँग्वेजमध्ये लिहायचे, म्हणजे जे वाचताना तर वाटायचं की खूप भारी लिहिलंय, पण कळत काही नव्हतं. तर मी म्हणेल की बुकिश लँग्वेजमध्ये लिहिण्याची काही गरज नाही आहे. जितकं आपल्या भाषेत लिहिता येईल, जितकं सिम्पल लिहिता येईल तेवढं लिहिलं तरी चालेल. ओके, थँक्यू.